आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डॉकर आर्किटेक्चर. तर नमस्कार मित्रांनो, समजतंय ना? समजलंच पाहिजे. तर आपण आहोत टी कोड 1122 आणि आपण बघत आहोत डॉकरची सिरीज, तेही मराठीमध्ये. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजून सांगितलं होतं की व्हॉट इज डॉकर, इंट्रोड्यूस कशासाठी झालं डॉकर आणि तो कसं वर्क करतो, म्हणजेच वर्क फ्लो काय आहे, डॉकर कशा पद्धतीनं आपलं चालतं, जसं की वर्क फ्लो आपण पाहिलं होतं. एक छोटीशी समरी देते मी की मागच्या व्हिडिओमध्ये काय झालं होतं, की आपण बघितलं होतं की डॉकर वर्कफ्लो कसा होतो, की डॉकर फाईलमुळे आपण काय करतो, डॉकर इमेज क्रिएट करतो आणि डॉकर इमेज थ्रू आपण काय करतो, डॉकर कंटेनर क्रिएट करतो, म्हणजेच आपलं लाईव्ह ऍप्लिकेशन सक्सेसफुली रनिंग करतो, राईट. सो आता आपल्याला काय करायचंय, बिफोर इन्स्टॉलेशन डॉकर आपण इन्स्टॉलेशन करण्या अगोदर आपण काय बघणार आहोत, डॉकर आर्किटेक्चर बघणार आहोत. डॉकर इन्स्टॉलेशन करण्या अगोदर आपण काय बघणार आहोत, बीटीएस म्हणजेच बिहाइंड द सीन काय चालू आहे ते आपण बघणार आहोत. तर आता मी तुम्हाला डॉकर आर्किटेक्चर समजवणार आहे, लक्ष द्यायचंय. आपण एक स्टोरी, आपण नेहमी कशा पद्धतीने शिकतो, स्टोरीनुसार शिकतो. मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितली होती एक स्टोरी, आय होप तुम्हाला ती लक्षात असेल. जर तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिला नसेल तर फटाफट जाऊन पहिला मागचा व्हिडिओ कंप्लीट करून यायचे, त्यानंतर डॉकर आर्किटेक्चर समजायला यायचे. तर चला बघूयात. आता आपण इथे काय घेतलेलं आहे, तर इथे जर तुम्हाला दिसत असेल तर आपण कॅफे घेतलाय, बरोबर. कॅफेमध्ये तुम्ही जात असाल फ्रेंड सोबत, फॅमिली सोबत, राईट. तर कॅफे आहे आणि युजर्स आहेत. युजर्स म्हणजे कोण, आपण सगळे युजर्स आहेत आणि हा कॅफे आहे, राईट. तर आता इथे बघा कॅफेमध्ये काय काय असतं, कॅफेमध्ये असतं फ्रंट रूम, म्हणजेच आपण जिथं बसतो, टेबल्स लावलेले असतात, मस्तपैकी अस्थेटिक रूम असते आणि डेकोरेशन मस्तपैकी सजवलेलं असतं, राईट. म्हणजेच कॅफेचा फ्रंट रूम. त्यानंतर असतं किचन, म्हणजेच आपण जे काही कॅफेमध्ये ऑर्डर करतो, जे की इथे रेडी होतं, राईट. कॅफेमध्ये एक किचन असतं. आणि दुसरं असतं स्टोर रूम. स्टोर रूम मध्ये लागणारं सगळं सामान ठेवलेलं असतं मित्रांनो, राईट. कॅफे मधलं जे काही लागणारं सामान आहे, म्हणजेच किराणा, जे काही लागणारं सामान आहे ते सगळं ठेवलेलं असतं स्टोर रूम मध्ये, बरोबर. तर आता हा सिनारिओ आहे, कॅफे आहे, युजर्स आहेत, फ्रंट रूम आहे, किचन आहे आणि स्टोर रूम आहे. आता समजून घेऊयात स्टोरी. स्टोरी काय आहे, स्टोरी अशी आहे की मी म्हणजेच युजर हा कोण आहे, युजर आहे, कॅफेमध्ये गेला, राईट. युजर हा काय झालाय, युजर कॅफेमध्ये व्हिजिट करतोय. आता व्हिजिट केल्यावर इथे टेबल्स आहेत, अशा प्रत्येकी टेबल्सवर हा युजर बसलाय. आता या युजरनी काय केलं, युजरनी एक ऑर्डर दिली. काय दिली, एक ऑर्डर दिली. जो तुमचा वेटर आहे, वेटर काय केलं, युजर पाशी आला आणि वेटरनी काय केलं, ऑर्डर घेतली. आणि हा वेटर कुठे गेला, हा वेटर गेला किचन मध्ये, बरोबर. किचन मध्ये गेला हा वेटर, हा जो वेटर आहे तो वेटर कुठे गेला, किचन मध्ये गेला. किचन मध्ये तो काय म्हटला की मला एक पास्ता पाहिजे, पास्ता, कारण की युजरनी पास्ता ऑर्डर केलाय. पास्ता आता किचन मध्ये जर सामान अवेलेबल असेल तर काय होईल, इथे पास्ता बनेल, बरोबर. पास्ता रेडी होईल आणि हा पास्ता वेटर कुणाला देईल, युजरला देईल, बरोबर. युजरला नेऊन देईल. पण व्हॉट इफ पास्ताचं सामान इथे किचन मध्ये अवेलेबल नाहीये, तर तो काय करेल, तो स्टोर रूम मध्ये जाईल आणि काय करेल, पास्ताचं सामान घेऊन येईल आणि परत नंतर इथे येऊन तो पास्ता रेडी करून परत हा काय करेल, हा जो आहे हा आपल्या युजरला देईल, म्हणजेच क्लायंटला देईल, बरोबर. तर आता हे सगळं चालू आहे. आता या सिनारिओला आपण काय करूया, डॉकरच्या मदतीने समजूया. लक्षात घ्या मित्रांनो, स्टोरी काय आहे, कॅफे आहे, युजर आहे. कॅफेमध्ये आपण गेलो, आपण काय केलं, पिझ्झा ऑर्डर केला, पास्ता किंवा पिझ्झा ऑर्डर केला. आता वेटरनी काय केलं, वेटर आला तुमच्याकडे, विचारली ऑर्डर घेऊन तो किचन मध्ये गेला. किचन मध्ये जर पास्त्याचं सामान अवेलेबल असेल तर तो पास्ता किचन मध्ये रेडी करून काय करेल, युजरला देईल, म्हणजेच क्लायंटला देईल. आणि जर अवेलेबल नसेल तर काय करेल, स्टोर रूम मध्ये जाऊन तो पास्ताचं सामान घेऊन येईल आणि पास्ता रेडी करून परत युजरला देईल, बरोबर. आता हे डॉकरच्या मदतीने कसं समजायचं, तर हा जो युजर आहे तो म्हणजेच क्लायंट आहे, राईट. क्लायंट आहे.
आता हा जो वेटर आहे मित्रांनो, हा जो वेटर आहे तो म्हणजेच काय आहे, डॉकर क्लायंट. डॉकर क्लायंट, बरोबर. तर आता आपल्या डॉकर आर्किटेक्चर मध्ये 4 कॉम्पोनंट्स आहेत, जे की आहे फर्स्ट कॉम्पोनंट डॉकर क्लायंट. तर आपण आता काय समजतोय, डॉकर क्लायंट कोण आहे? तर डॉकर क्लायंट एक वेटर आहे जो की जातोय डीमन कडं. हा किचन म्हणजे काय आहे मित्रांनो, डॉकर डीमन. डॉकर डीमन, बरोबर. डॉकर डीमन म्हणजे काय आहे मित्रांनो, किचन, जिथे सगळं सामान म्हणजे जिथे रेडी होतं, कुकिंग होतं, ऍक्च्युअली कुकिंग होतं, बरोबर. आणि स्टोर रूम म्हणजेच काय, डॉकर हब, ज्याला आपण म्हणतो डॉकर रजिस्ट्री. डॉकर हब किंवा डॉकर रजिस्ट्री. रजिस्ट्री. आणि हे जे पूर्ण कॅफे आहे, जिथे सगळ्या गोष्टी आहेत अवेलेबल आणि हे एन्व्हायरमेंट दिलेलं आहे, म्हणजेच टोटल कॅफे, म्हणजेच काय, डॉकर होस्ट. यालाच काय म्हणतात मित्रांनो, डॉकर होस्ट. आता स्टोरीनुसार समजून घेऊया. डॉकर क्लायंट कोण आहे, वेटर, बरोबर. डॉकर क्लायंट वेटर आहे आणि तो युजर कडनं काय करतो, रिक्वेस्ट घेऊन जातो डॉकर डीमन कडे, म्हणजेच किचन मध्ये, जे की ऍक्च्युअली कुकिंग करायला पाहिजे, राईट. सो आता फॉर एक्झाम्पल मी जर युजर आहे आणि मी काय सांगितलंय, डॉकर क्लायंटला सांगितलंय की तू इंजिनिक्सची इमेज घेऊन ये, तू इंजिनिक्सची इमेज घेऊन ये. तर आता जर डॉकर डीमन कडे ती इंजिनिक्सची इमेज अवेलेबल असेल, तर तो काय करेल, इथून घेऊन कोणाला देईल, आपल्याला देईल, बरोबर. डॉकर क्लायंट आपल्याला देईल. बट व्हॉट इफ इंजिनिक्सची इमेज किचन मध्ये स्टोर नाहीये, म्हणजे डॉकर डीमन कडे लोकली प्रेझेंट नाहीये इमेज, तर तो काय करेल, डॉकर हब कडे जाईल, म्हणजेच आपल्या इमेजेस जिथे स्टोर होतात, सर्व इमेजेस जिथे स्टोर होतात, म्हणजेच डॉकर हब किंवा डॉकर रजिस्ट्री आपण त्याला बोलतो, म्हणजेच की स्टोर रूम. त्या ठिकाणी तो इंजिनिक्सला घेऊन परत आपल्या लोकलला येईल आणि आपल्याकडे परत आणून देईल. सिंपल. म्हणजेच डॉकर आणि जे हे होस्ट, डॉकर होस्ट कशाला म्हणतात, हे पूर्ण सगळं एन्व्हायरमेंट जे प्रोव्हाइड करतं ना, म्हणजे कॅफे, डॉकर क्लायंट, डॉकर डीमन, डॉकर रजिस्ट्री, या सगळा जो एन्व्हायरमेंट आहे ना, तो म्हणजेच काय मित्रांनो, डॉकर होस्ट आहे. होस्ट वरतीच सगळं काय आहे, डॉकर क्लायंट, डॉकर डीमन, डॉकर रजिस्ट्री, या सगळ्या गोष्टी आहेत. तर बीटीएस मध्ये काय चालतं, जेव्हा तुम्ही एक युजर हा कमांड मारतो, इंजिनिक्सची इमेज पाहिजे, पुल दी इंजिनिक्स इमेज, बरोबर, पुल इंजिनिक्स इमेज असं जेव्हा बोलतो, तेव्हा डॉकर क्लायंट काय करतो, डॉकर क्लायंट डीमन कडे जातो, डीमन कडे सांगतो की मला इंजिनिक्सची इमेज पाहिजे. इफ किचन मध्ये ती अवेलेबल नाहीये, म्हणजेच डॉकर डीमन कडे लोकली ती प्रेझेंट नाहीये, तर तो काय करेल, डॉकर रजिस्ट्री कडे जाईल, डॉकर रजिस्ट्री कडून तो इमेज घेऊन येईल आपल्या लोकल डीमनला आणि त्यानंतर तुम्हाला देईल, बरोबर. तर असं सगळं डॉकर आर्किटेक्चर मध्ये असतं. तर इंटरव्ह्यू मधला हा क्वेश्चन आहे की डॉकर आर्किटेक्चर म्हणजे काय. सो त्याच्यामध्ये तुम्ही कसं आन्सर करायचं की डॉकर आर्किटेक्चर मध्ये 4 कॉम्पोनंट्स आहेत, डॉकर क्लायंट, डॉकर होस्ट, डॉकर डीमन आणि डॉकर रजिस्ट्री. डॉकर क्लायंट हा कोण आहे, जो की रिक्वेस्ट, म्हणजे रिक्वेस्ट आपल्याला देतो, डॉकर डीमनला रिक्वेस्ट सांगतो, म्हणजेच ज्या कमांड्स आपण युज करतो, डॉकर पुल, डॉकर पुश, या सगळ्या ज्या कमांड्स आपण हे करतो ना, तो रिक्वेस्ट करतो डॉकर डीमनला, बरोबर. डॉकर क्लायंट. डॉकर डीमन काय करतं, ऍक्च्युअली कुकिंग करतं, म्हणजे किचन आपलं आहे जे ऍक्च्युअल वर्क करतं, राईट. आणि डॉकर रजिस्ट्री काय आहे, डॉकर रजिस्ट्री हे स्टोरेज आहे जिथे आपण सगळ्या इमेजेस, आपल्या सर्व इमेजेस, कस्टमाइज इमेजेस किंवा सगळ्या काही इमेजेस आपण डॉकर रजिस्ट्री म्हणजेच डॉकर हब मध्ये स्टोअर करतो मित्रांनो. आणि पूर्ण जे एन्व्हायरमेंट जे काही प्रोव्हाइड करतं, ते म्हणजेच कोण करतं, डॉकर होस्ट, असं हा कॉम्पोनंट करतो, डॉकर होस्ट. सो आय होप तुम्हाला हे आर्किटेक्चर समजलं असेल. तर बिफोर इन्स्टॉलेशन आपण हे का समजलं, कारण की आपल्याला माहिती पाहिजे की कशा गोष्टी होतात मागे काय होतंय, की तुम्ही कमांड मारताय, बरोबर, पण ते मागे कसं वर्क होतंय, किंवा व्हॉट इफ इथे काहीतरी डॉकर डीमनला काही इश्यू आला किंवा एरर आला, तर तुम्हाला कळालं पाहिजे की ते ट्रबल शूट कसं करायचं, किंवा इथून इश्यू आला तर ते कळालं पाहिजे की कुठून ट्रबल शूट करायचं.
या ट्रबल शूटिंग साठी खूप इम्पॉर्टंट गोष्टी असतात मित्रांनो. तर आय होप तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजल्या असतील. या सगळ्या गोष्टींच्या स्वतःच्या हँडरायटिंग मध्ये नोट्स नक्की बनवायच्यात आणि कमेंट सेक्शनला सांगायचं की एपिसोड 2 हा कसा वाटला. बरोबर. त्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय घेऊन येणार आहोत, डायरेक्टली इन्स्टॉलेशन भाग घेऊन येणार आहोत प्रॅक्टिकली. कारण की आपण खूप साऱ्या गोष्टी थेरॉटिकली बघितल्या आहेत आणि आपण आता प्रॅक्टिकली मूव्ह पण होणार आहे. सो साइड बाय साइड थेरी प्लस प्रॅक्टिकल या दोन्ही गोष्टी कव्हर करायच्यात. बीटीएस पण माहिती असायला हवं की डॉकरच्या मध्ये काय चाललंय, डॉकरचं आर्किटेक्चर कसं आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत. त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर फटाफट लाईक करायचंय, शेअर करायचंय अशा मित्राला ज्याला डॉकर मराठीमध्ये शिकायचंय. आणि कमेंट बॉक्समध्ये तुमची जे काही क्वेरी असेल ती नक्की टाकायची आहे.